VS न्यूजची बातमी व माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। पिंपळे सौदागर येथील PK इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचा मनमानी कारभार, आर्थिक पिळवणूक होत असल्याची पालकांनी केली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार। दिनांक 1 मार्च रोजी पिंपळे सौदागर येथील PK इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी PK इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल विरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे। घडलेल्या प्रकाराची चौकशी करू असे तोंडी आश्वासन PA मुंडे यांनी पालकांना दिले। शाळेकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे पालकांनी सांगितले। शाळेच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या पालकांनी VS न्यूजकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या। माझी 2 मुलं आहेत PK इंटरनॅशनल। डोनेशनचं तर असं फिक्स नव्हतं की जो ॲडमिशन घेतलं, पण आता अनडिमांडेड डोनेशन सांगितले की तुम्ही एवढं फीज डोनेशन भरा। किती डोनेशन सांगितलं होतं? 40,000 रुपये डोनेशन सांगितले पर स्टुडंट। आणि पॅरेंट्स काही हे सगळे प्रिपेअर नाही, असं अचानक झालेलं आहे। त्यांनी आधी काही इंटिमेट केलं नव्हतं आणि आता डायरेक्टली बोलतात की जर डोनेशन पे नाही केलं तर तुम्ही विड्रॉ करू शकता ॲडमिशन। कोण बोलते असं? हे स्कूलचे जे ओनर आहेत ते। काय नाव त्यांचे? पांडुरंग काटे, जगन्नाथ काटे। तुमचं नाव काय? आपलं नाव काय? माझं नाव महेश। माझं नाव सारिका भोसे। माझा मुलगा PK इंटरनॅशनल शाळेमध्ये UKG A मध्ये आहे। ज्यावेळी आम्ही ॲडमिशन घेतलं UKGला त्यावेळी 30,000 डोनेशन भरलं होतं। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आता तुम्हाला 10वीपर्यंत डोनेशन देण्याची गरज नाही आणि फी ही 10% दरवर्षी वाढ करण्यात येईल। पण आता त्यांनी अचानक सांगितलं की आता तुमचा मुलगा फर्स्टमध्ये जात आहे, आता तुम्हाला परत डोनेशन भरावं लागेल। आणि किती डोनेशन मागितले त्यांनी? डोनेशन 60,000 सांगितलेले आहे। त्यातून 30,000 तुमचे जे पहिले भरले ते मायनस करायचे आणि नंतर 30,000 भरायचे असं सांगितले। पण त्यावेळी तसं त्यांनी काही म्हणजे डायरेक्टली सांगितलं होतं की 10वीपर्यंत तुम्हाला आता काही डोनेशनची गरज नाही आहे। आणि आता ते बोलतात मी असं काही बोललोच नाही आहे, म्हणजे हे सरासरी फसवणूक आहे। बरं, तुम्ही असं कोण म्हणते? असं डोनेशन कोण मागते? डोनेशन चेअरमन मागतात ते, जगन्नाथ काटे। तुमचे विद्यार्थी कितीला आहेत? UKGला। हो, आता फर्स्टला जाणार आहे तर डोनेशनची परत मागणी केली आहे। यापूर्वी त्यांनी डोनेशन भरायची गरज नाही असं सांगितलं होतं? या संबंधित तुम्ही प्रशासनाला वगैरे तक्रार केली का? नाही। माझी मुलगी पण आहे, ती फर्स्टमध्ये जाणार आहे। तर आज आम्हाला चेअरमॅननी मीटिंगसाठी बोलवलं, पण त्यांनी काय ऐकलं पण नाही आमचं। 10 मिनटं फक्त बोलले आणि म्हणजे ऐकलं नाही। म्हटले तुम्ही तुमच्या पोरांना दुसऱ्या शाळेत घेऊन जावा। आम्ही डोनेशन नाही भरलं तर आमचं म्हणजे हेच नाही, ऐकायची तयारीच नाही त्यांना। ते म्हणतात डोनेशन भरा नाही तर पोरांना दुसऱ्या शाळेत घेऊन जावा। आम्हाला काय घेणं ते असं कोण म्हणतंय? चेअरमॅन जगन्नाथ। आणि डायरेक्ट उठून गेले, म्हणजे आम्ही सगळे पेरेंट्स बसलो आहे क्लासमध्ये। त्यांनी जा ये काय बोलायची म्हणजे असं डिसिजन काहीच घेतलं नाही आणि फक्त उठून गेले, म्हणजे आमचं काय हेच घेतलं नाही। काय नाव चेअरमनचं? जगन्नाथ काटे। अच्छा, आणि काय शाळेचं नाव काय? PK इंटरनॅशनल स्कूल। आणि PK इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझा मुलगा शिकतोय, निपुण विद्यार्थी त्याचं नाव आहे। आणि 60,000 रुपये डोनेशन मागतायत। त्यांचं असं म्हणणं आहे 20,000 जेवढे दिले सुरुवातीला डोनेशन ते डिडक्शन करून आम्ही 40,000 कंपल्सरी पे करा। नाही पे केलं की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पोराचं ॲडमिशन कॅन्सल होईल असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे विद्यार्थीचं ॲडमिशन कॅन्सल होईल असं म्हणतात? कॅन्सल होईल। आणि किती मागणी करतात डोनेशनची? 60,000 मागतायत। याच्यापूर्वी काय म्हणाले होते? एकदाच भरावे लागतील। जेव्हा नर्सरीमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा सांगितलं एकदाच भरावे लागतील, याच्या पुढे तुम्हाला 10वीपर्यंत काही भरावं नाही लागणार पोरांचं। नर्सरीमध्ये असताना किती डोनेशन घेतलं होतं? 30,000 डोनेशन घेतलं। सगळ्यांकडनं वेगवेगळे घेतले। आमच्याकडनं 20 आहे, कुठल्या पालकांकडनं 30 घेतलंय, सगळ्यांकडनं वेगवेगळे घेतले। प्रत्येक पालकाकडून वेगवेगळे घेतलेले आहे का? सगळ्या पालकांकडनं वेगवेगळे घेतले। की आम्ही काय असं बोललेलं नाहीये, ते आमच्याशी स्पष्ट बोलले होते की आम्ही डोनेशन पुन्हा आणणार नाहीये, एकदाच
तर ते आता म्हणतात की नाही मी असं बोललेलोच नाही. मग लेखी वगैरे काय तुमच्याकडे नाही, ॲडमिशन घेताना काय घेतले का? नाही लेखी वगैरे काही दिलेलं नाही आम्हाला. ते पावती वगैरे ते रिसिप्ट दिलेले आहे? रिसिप्ट दिलेलं आहे आम्हाला, कॅश पेमेंट. आणि घेताना त्यांनी कॅश मागितलेली, चेकने घेतलेच नाही, कॅश मागितलेली सगळ्यांकडे. आता याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही डोनेशन भरणार नाही. आम्ही डोनेशन तर भरणार नाहीच आहे, पण आमचं ॲडमिशन आम्ही काही काढणार नाही मुलांना, आणि आम्ही मुलांना तिथंच ठेवणार. जरी त्यांनी मागितलं तरी आम्ही काही देणार नाही. इंटरनॅशनल स्कूलमधले पेरेंट्स आहे आणि स्टुडंट आहे UKGमध्ये. फर्स्ट ॲडमिशनसाठी आम्ही हे सगळे जमलो आहे. डोनेशनसाठी ते बोलत आहेत आणि परत आता आम्हाला काय सांगतायत पहिलं की जी पहिली डोनेशन घेतली होती, जी अमाऊंट घेतली होती 30,000 20,000, ती फक्त प्रायमरीसाठी होती. मोठ्या शाळेत गेल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही परत दरवेळेस वेगळे डोनेशन घेणार प्रत्येक स्टँडर्डला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं सेकंडरीला दुसरं परत डोनेशन लागणार. किती टक्के डोनेशन वाढवणार म्हणले ते? असं अमाऊंट बोलले नाही, पण बोलले की डोनेशन. आणि सर्वांना एकच डोनेशनचा आकडा आहे का वेगळं आहे? आता तरी डोनेशनचा आकडा सेम दिलाय पहिलीला ॲडमिशन घेण्यासाठी, पण नर्सरीला जेव्हा ॲडमिशन घेतलं सगळ्यांकडनं वेगळे पैसे घेतले. आणि असं आता आम्ही तर ह्या भरोश्यावरती आहे बाबा, आम्ही नर्सरीपासून आम्ही सेकंडरीमध्ये टाकतोय पोरांना, का ते शाळा चांगली आहे म्हणून. पण आता तुम्ही परत सेकंड काय सांगताय की बाबा प्रायमरीला एवढं डोनेशन, सेकंडरीला म्हणजे सेकंडरीचं तुम्ही 5th पर्यंत डिवाइड केली, मग नंतर हायर सेकंडरी म्हणजे 10वी जेव्हा पोरं जातील तेव्हा तुम्ही म्हणणार आम्ही हॉल तिकीट देणार नाही जर पेरेंट्सने डोनेशन नाही भरलं. असं वाढत जाईल ना. म्हणजे आम्ही काय म्हणजे आम्ही काही तर पैसे कुठून आणणार? माझे पण 2 पोरं आहेत, मी सेकंड पोराला पण डोनेशन तेवढं दिलं का? त्यांनी तेव्हा पण सांगितलं होतं 10वी पर्यंत मला सेम डोनेशन यूज होईल, पण आता परत ते बायफिकेट करायला लागले की आता हे फीज आणि दरवर्षी फीज वाढवत आहेत. म्हणजे एकंदर ती संस्था पालकांची पिळवणूक करते असं म्हणायचं की तुम्हाला? खूप आम्हाला त्रास देते. माझे तर 2 पोरं आहेत आणि फीज वगैरे ते म्हणजे ते तर विषय पकडायचा धरायचा काय कळत नाहीये, कारण डोनेशन पण वाढवत आहेत, फीज पण वेगळी वाढवत आहेत. म्हणजे असं नाही कुठे काय, आणि बोलायला कोण समोर येत नाही. मागच्या वेळेस पण आम्ही एवढे पेरेंट्स उभे राहिलो, काटे सरांसाठी थांबलो, मग त्यांनी फक्त म्हटले हा जावा, आणि असे 2-3 वेळा आम्ही पेरेंट्स पण आम्ही जॉब सोडून हाफ डे घेऊन येतो इकडं, आणि त्या सरांना 10 मिनटं बोलायला आमचं जे प्रॉब्लेम आहे ते ऐकायची त्यांना हेच नाहीये, फक्त निघून गेले फक्त. बरं, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही सगळे डोनेशन देणार नाहीये, आम्ही सगळे कोणीही डोनेशन देणार नाहीये. VS न्यूजचा ॲप इन्स्टॉल करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जावा, VS न्यूज टाईप करा, VS न्यूजच्या चिन्हावर क्लिक करा आणि ॲप इन्स्टॉल करा.